ड्रायव्हर गाडी थांबव. मी इथेच उतरतोय, यांना घरी पोचव. धनाजीरावांचा फोन आला होता. वाटलंच होतं मला. आम्ही त्याची वाटच पाहत होतो. काय म्हणाल? अण्णा पाटलाच्या घरी लगेच भेटायला बोलवलंय. जायला मग इथलं सगळं होईल. आम्ही समर्थ आहोत. लोक ज्या धार्मिक कार्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत त्यात एक छोटस विघ्न आलेलं आहे. त्याचा बंदोबस्त करून आम्ही येतच आहोत. आम्ही परत येईपर्यंत या 2 चांडाळांना इथंच बांधून ठेवा. संजयला काहीही होता कामा नये. पण धर्माची आणि देवीची जी विटंबना झाली त्यात त्याचा मोठा हात आहे धनाजीराव. 1 कोटी पाठवून देतो. तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकताय धनाजीराव. तुमच्या आमच्या इतक्या दिवसाच्या संबंधावरून आम्ही हे स्वीकारतो. मात्र एक, जर संजयला वाचवलं तर काशीला सुद्धा वाचवावी लागेल. आणि जर काशी वाचली तर तिचा सून म्हणून तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आणि दुसरी एक अट आहे. काशी भाविणीची मुलगी, तिला तुम्ही सून म्हणून घरात घेतलीत तर गावाला तुम्हाला एक भावीण द्यावी लागेल. तुमच्या दोन्ही अटी आम्हाला मान्य आहेत. पण आसपासच्या 40 गावातले लोक तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. येत्या निवडणुकीत त्या सगळ्यांची मतं आम्हाला मिळाली पाहिजेत. त्या बाप्पाजीनं तुम्हाला कधी धोका दिलाय धनाजीराव? या धार्मिक कार्यावर जे संकट आलं होतं त्याचं निवारण आम्ही करून आलेलो आहोत. आता या 2 चांडाळांना मुक्ती देण्याची वेळ आलेली आहे. संजय काशी, हात जोडा. या आता यांना नदीच्या पवित्र काळ्या डोहात धक्का. बोला फिरायचं नाव. थांबा बाप्पाजी, मी हे समज होऊ देणार नाही. हे समज थांबलंच पाहिजे बाप्पाजी. माते, या दोघांनी तुझा अपमान केलाय माते. नाही, त्यांनी माझा काय बी अपमान केला नाही. काशी आणि संजयचं लगीन व्हावं ही माझीच इच्छा होती. बोलो फिराईच्या नावानं, बोलो फिराईच्या नावानं. अरे हे मध्येच का उतरले काही कळत नाहीये. काय केलं असेल रे त्या वेड्याने? काही का करेना, मला एक कळत नाहीये तुम्हाला दोघांना त्याच्याविषयी इतकं प्रेम का वाटायला लागलंय अचानक. मी म्हणतो तो मेला ना तर बरं होईल. आपल्या मागची कायमची ब्याद निघून जाईल. अरे हे जर का इतकं सरळ सोपं असतं ना तर त्या संजयला इतकी वर्ष मी घरातच ठेवलं नसतं. म्हणजे सुदामा दादांच्या विलमुळे माझे हात अडकले गेलेत. संजयच्या लग्नाआधी जर का त्याचं बरं वाईट काही झालं तर ही सगळी प्रॉपर्टी सरकारकडे जमा होईल. मला हे लग्न मुळीच मान्य नाहीये. येऊन जा त्याला आतमध्ये. चल चल बा चल. अरे चल. काय ग तुझे काय कान फुटलेत? निघ म्हटलं ना. चल चल चालतो इकडनं, चालतो इकडनं. साहेब साहेब मला तुमच्या घरी घ्या म्हणून पाय धरले नाही मी तुमचे. मला माहितीये ती लायकी नाहीये माझी. पण मला हे गाव सोडून जायचंय, कायमचं सोडून जायचंय.